नमस्कार मंडळी. हा बघा कालचा ब्लॉग आहे, शनिवारचा, सॅटरडे. ही मटकीचे मोडं मी लावलेली होती. मूग आणि मटकीचे एकदमच लावले होते. आता मटकी तशी कोणी उसळ खात नाही म्हणून मी मिसळ केली. आणि शनिवारी ना हे बघा एक ग्लास कोमट पाणी, अर्धा अर्धा लिंबू आणि एक चमचा मध असं घालून पहिल्यांदा पितो मुलगा. आणि हे फेस पॅक केल्यावर एक चमचा बेसन, एक चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा आंबे हळद, एक चमचा मध, हे सगळं घालून मी फेस पॅक तयार केला आहे. आणखी कच्चं दूध, आणखी त्याच्यामध्ये थोडा पाव असं लिंबू पिळलेलं आहे. ते अगोदर लावून नंतर आपण फेस पॅक लावायचा. बघा तुमच्या चेहऱ्यावर कसलेही पण डाग येणार नाहीत आणि चेहरा एकदम ग्लोईंग होईल. एकदा पुढच्या वेळेस लावून दाखवते. नक्की एकदा करून बघा स्किन कशी होते. एकदम असा चेहरा आता मी हे मिसळ केलेली आहे. मिसळसाठी मी मसाला केला आहे. हा थोडासा गरम मसाला करतो आणि फ्राय म्हणजे हे केलेलं आहे तव्यामध्ये कोमट करून घेतलेली. मग त्याची पावडर बनवली, ती घातली. कांदा टमाटा घातला, खडा मसाला थोडा घातलेला. आणखी हे कांदा खोबरंचं वाटण आहे, ते पण मी ब्राऊन करून बारीक केलं. मिक्सर मसाला थोडा तिखट, हे लाल तिखट आहे घरचं. छान करून घ्यायचं तेलामध्ये. मसाला चांगली येते. मी हळद घातली आहे, परत काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. आणखी ही मी मटकी कुकरमध्ये ना 2-3 शिट्ट्या दिलेल्या. आणखी 2 बटाटे घातले होते. बटाटे मॅश करून घातलेले. आणखी एकदा नक्की करून अशी टाईपमध्ये माझ्या पद्धतीप्रमाणे. जास्त गरम मसाला नाही घातलेला. गरम मसाला पण आपल्या पोटामध्ये गरम पडतो आणि आपल्याला म्हणजे शरीरासाठी. चवीनुसार मीठ घालायचं, चवीनुसार तिखट मीठ घाला. आणि छान झाली मिसळ. कशी वाटली आजची रेसिपी? फेस पॅक पण करून बघा. आणखी आपली काळजी आपण घ्यायची, कारण ते पार्लरमध्ये पैसे एवढे घालण्यापेक्षा घरच्या घरी जर फेस पॅक तयार करून फेशियल केलं तर छान होतो चेहरा. तुम्ही एकदा नक्की करा. आणि मिसळ कशी झाली हे कमेंटमध्ये लिहा. आणि परत भेटू आपण नवीन रेसिपीचं. आणि बघा मिसळसाठी मी एकदम ताजे आणि फ्रेश असं हे आणलेलं आहे, फरसाण. सर्व केली मी. बारीक कांदा कापलेला आहे, कोथिंबीर आणि फरसाणवरून घालायचं आहे. लिंबू पिळायचं आहे. लिंबू नक्की पिळा. आणि कशी वाटली आजची रेसिपी? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटू नवीन रेसिपीसह. बाय.